हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदर असं पायदान तयार करणार आहोत जुने पुराणे कपड्यांपासून। बघा, माझ्याकडे खूप जुने पुराणे बनेल साचलेले होते माझ्या मुलाचे, तर मी त्याचा वापर करणार आहे। तुमच्याकडे जुने पुराणे काही असेल, म्हणजे कपडे घ्या, बेडशीट घ्या, उशीच्या खोळी घ्या, गाऊन घ्या, परकर घ्या, काही असेल जुने पुराणे कपडे, तर त्याचं आपण खूप सुंदरसं पायदान तयार करू शकतो। तर बघा, मी एक वेस्ट कपडा घेतलेला आहे। तुम्ही चौकोनी आकारामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही कपडा घेऊ शकतात किंवा बेडशीट घेऊ शकतात। माझ्याकडे बेडशीट सुद्धा होती, तर मी बेडशीट घेतलेली आहे। बघा, बेडशीट चौकोनी आकारामध्ये आहे, पण छोटी आहे, थोडं कट बेडशीटचा, आणि जे मेन कापड आहे ते थोडं जास्त आहे। तर बघा, हे जे जुने पुराणे जे बनेल होते त्याचं मी काय करणार आहे, जे वेस्ट जे म्हणजे ते आपलं हँडल आहे ना वरचं जो बंद, त्याला मी कट करून टाकणार आहे। आणि जो रफ बाजू आहे, कडक बाजू आहे, ते सुद्धा मी कापून टाकणार आहे, म्हणजे काढून टाकणार आहे। तर बघा, आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। बनेल व्यवस्थित फक्त आपल्याला चौकोनी आकारामध्ये असे बनेल घ्यायचे आहे। बघा, मी सगळे जे बनेल होते सगळ्यांना मी कट करून घेत आहे। तर कट झाल्यानंतर बघा, आपल्याला हा मेन कापड घ्यायचा आहे। बघा, माझी ही बेडशीट होती, खराब झालेली होती, तर त्याचा मी भाग घेतलेला आहे एक चौकोनी आकारामध्ये 23 गुणिले 18 इंच। तर असा हा मी एक कापड घेतलेला आहे। त्याच्यावर आपल्याला हे सगळे जे बनेल होते मी एक रचणार आहे, म्हणजे सगळं आपल्याला रचायचे आहे। बघा, तुम्ही काहीही घेऊ शकतात, ते तुम्हाला सांगितल्यानुसार तुम्ही खूप काही घेऊ शकता। जुने पुराणे कपडे, जुने पुराणे साड्या, काही घेऊ शकतात, ज्याचा आपण सुंदरसं पायदानासाठी वापर करू शकतो। तर बघा, मी सगळे हे जे बनेल आहे एकमेकांवर असे ठेवून घेणार आहे। त्याच्यानंतर मी काय करणार आहे, जो याचा मेन जो भाग आहे सफेद रंगाचा जो रेगा, त्याचा भाग तो असा व्यवस्थितपणे ठेवून घेणार आहे सरळमध्ये। तर बघा, हा माझा जो मेन अस्तर आहे ते थोडं जास्त होतं, आणि लायनिंगचा जो कपडा होता तो छोटा होता, तर मी लायनिंगनुसारच कट करणार आहे। तर बघा, मी 25 गुणिले 20 इंचाचा असा मी हा मोठा भाग घेतलेला आहे। तर बघा, हे मी काय करणार आहे, आता याला मी पलटी मारून घेते। बघा, हा जो मेन भाग होता छोटासा खाली जे बेडशीट आहे त्याचा, मी त्याच्यानुसारच बाकीचं कट करणार आहे। आणि खडूच्या साह्याने याला मी असं लायनिंग शिलाई मारून घेणार आहे, म्हणजे गोल गोल आकार आधी मी खडूच्या साह्याने रेषा मारून घेते, म्हणजे आपली जी शिलाई आहे ती अशी सेम येईल। बघा, अशा पद्धतीने पूर्ण जे आहे त्याला असं राऊंड जशी जिलेबी बनवतो त्यानुसार आपण रेषा मारून घ्यायची आहे आणि पिनअप करून घ्यायची आहे। पिनअप केल्यानंतर बघा, मी सगळीकडे पिनअप करून घेते, कारण की आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। तर आपलं हे जे बेड्स आपण जे मध्ये ठेवलेलं अस्तर आहे ते निष्ठू नये, खालू नये, जागेवरनं जाऊ नये, ते निष्ठू नये, त्याच्यामुळे आपल्याला त्याला पिनअप करून घ्यायचं आहे। पिनअप केल्याने काय होतं की आपण जे शिलाई मारतो ते व्यवस्थितपणे येते आणि आपला हा कपडा निष्ठत नाही। तर बघा, मी सगळीकडे पिनअप करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी काय करणार आहे, तर बघा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी व्यवस्थितपणे मध्यभागी हे शिलाई मशीन घेणार आहे। ठीक, आपला जो गोल सर्कल मध्ये होता तिथून, आणि तिथून मी सरळ अशी गोल गोल आकारामध्ये शिलाई मारत जाणार आहे। जशी आपली चकली आपण बनवतो, जिलेबी बनवतो, अशा पद्धतीने फक्त आपल्याला शिलाई मारत चालायची आहे, हळू हळू। काही जास्त घाई करायची नाही आहे, सावकाशपणे आपल्याला फक्त गोल गोल हात फिरवत चालायचं आहे आणि सगळीकडे व्यवस्थितपणे सरळ शिलाई मारायची आहे। बघा, अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थितपणे शिलाई अशी मारत चालायचं आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेलं आहे, फक्त आपल्याला व्यवस्थितपणे कपडा असं धरून घ्यायचा आहे, सरळ करत चालायचं आहे आणि सगळीकडे त्याला व्यवस्थितपणे शिलाई मारायची आहे। बघा, मी खाली अस्तराला घेतलेलं आहे, तुम्ही मेन पासून घेऊ शकतात, कारण की मी ते सफेद त्याच्यावर मला दिसत नव्हतं, ते खूप शाईन करत होतं, चमकत होतं, म्हणून मी जे अस्तर आहे तिथूनच सुरुवात केलेली आहे। तर सुरुवातीला तुम्ही जे मेन कापड आहे तिथूनच शिलाई मारायला सुरुवात करा। ते मला दिसत नव्हतं, शायनिंग करत होतं, चमकायचं,
त्याच्यामुळे मी काय केलं आहे की जो अस्तर आहे खालचा तिथून सुरुवात केलेला आहे राऊंड मारायला शिलाई द्यायला. तुम्ही वरची जी खालची जी बाजू होती आपली वेगळी तिथूनच तुम्ही शिलाई करायला सुरुवात करा. आणि बघा मी पूर्ण गोल आकारामध्ये अशी शिलाई देऊन घेतलेली आहे. थोडंसं एक्स्ट्रा राहून गेलं होतं, इथे पूर्ण मी शिलाई मारून घेतली आणि इथे थोडंसं बाकी होतं ते इथे मी पूर्ण याला शिलाई मारून घेत आहे. बघा अशा पद्धतीने आपण सगळीकडे अशी व्यवस्थितपणे पूर्ण याला शिलाई मारायची आहे. शिलाई मारून झालेली आहे. आता मी काय करणार आहे की तुम्ही बघू शकता की आपले राऊंड अशी शिलाई मारलेली आहे. तर हे थोडं चमकत होतं म्हणून मी खालची जी बाजू आहे तिथून शिलाई मारलेली होती. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे पिना आहे आपण लावलेला त्या काढून घेऊया आणि एक्स्ट्राचं जे आहे जे साईडचं जे आहे ते कट करून घेऊया. आणि बघा मी इथे थोडासा हलकासा गोल आकार देत आहे. तुम्ही वाटलंच आधीच गोल आकार देऊन त्याच्यात कापड ठेवून शिलाई करू शकतात. तुम्ही नंतर गोल आकार देत आहे. वाटलं तर तुम्हाला गोल आकार नसेल द्यायचा तर तुम्ही चौकनीमध्ये सुद्धा तुम्ही त्याला ठेवू शकता. बघा हे बंद होते, इथे थोडंसं कडकपणा होता, त्याला कापायला थोडा टाईम लागतो आणि तिथे थोडासा जाडपणा आलेला होता. बघा मी गोल आकारामध्ये थोडंसं कट करून घेतलेलं आहे. आपलं हे असं दिसत आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की बघा हे जे मी पिनअप केले होते मी त्या पिनअप काढून घेते. त्याच्यानंतर मी एक याला पायपिंग करण्यासाठी एक काळ्या रंगाची पायपिंग घेतलेली आहे, कारण की आपल्याला मॅच करायचं आहे थोडंसं. बघा कोणतीही गोष्ट बनवायची आधी थोडीशी एकमेकांना मॅच झालं तर खूप छान दिसतं. तर बघा मी 3 याची जी पायपिंग करण्यासाठी जो कापड घेतलेला आहे काळ्या रंगाचे मी पूर्ण जे गोल आकार आहे त्याच्या मोजून मी अशी पट्टी कट केलेली आहे 3 इंचाची. तर बघा अशा पद्धतीने ही मी पट्टी तयार करून घेतलेली आहे. पूर्ण आपल्याला अशी ठेवून शिलाई मारायची आहे. चला मी तुम्हाला शिलाई मशीनवर दाखवते कशा पद्धतीमध्ये. नंतर आपल्याला असं पायपिंग करून घ्यायची आहे. तर बघा नंतर अशी पायपिंग करून घ्यायची आहे. चला मी तुम्हाला शिलाई मशीनवर दाखवते. बघा या ठिकाणी आपल्याला वरती ठेवायचे आहे आणि आधी मी नाही थोडंसं शिलाई मारून घेते आणि शिलाई मारल्यानंतर अशी सरळ आपल्याला त्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे ठेवून पूर्ण हा जो गोल राऊंड आहे तिथे आपल्याला अशी ही पट्टी जोडून घ्यायची आहे. तर पूर्ण जो राऊंड आहे त्याला ही पट्टी अशी व्यवस्थितपणे जोडून घ्यायची आहे. तुमच्याकडे काळ्या रंगाची पट्टी नसेल तर तुम्ही कोणत्याही रंगाची पट्टी जोडू शकतात, कारण की माझ्याकडे मी बॅग बनवला होता मकर संक्रांती स्पेशल बॅगी, त्याच्यासाठी मी हा काळा कपडा आणलेला होता. त्याच्याकडे माझ्याकडे भरपूर हा उरलेला होता. तर मी हे सगळे तुकडे ना एकमेकांना जोडून ही पट्टी तयार केली होती. तर बघा तुमच्याकडे समजा पट्टी नसेल तर तुम्ही फॉल बी घेऊ शकता. जुने पुराणे जे फॉल असतात, कारण की फॉलचा कपडा बी चांगला असतो. जुने पुराणे कपडे असतात त्याचाही कपडा छान असतो. तर फक्त आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण राऊंडला आणि पायपिंग करून घ्यायची आहे खूप साध्या आणि सोपी पद्धतीमध्ये. बघा पूर्ण याला आपली ही पट्टी जोडून झालेली आहे. आता आपण त्याला सरळ करून घेऊया. सरळ केल्यानंतर असं व्यवस्थितपणे सरळ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला त्याची पायपिंग करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि अशी ही फोल्ड करून अशी आपल्याला पूर्ण याला पायपिंग करून घ्यायची आहे. अशी पूर्ण ही जशी आपण पट्टी जोडलेली होती तेवढ्या पूर्ण पट्टीला पायपिंग करून घ्यायची आहे.
पायपिंग तयार झालेली आहे. आता ही पायपिंग आपण तयार करून घेतलेली आहे पूर्ण. तर बघा असं हिचं फायनल लुक दिसत आहे. मी तुम्हाला परत छानपैकी दाखवून देते. तर बघा किती सुंदर हा फायनल लुक दिसत आहे. आणि बघा तुम्ही बघू शकता की वेस्ट जे बनेल आहे फेकण्यापेक्षा आपण एक सुंदरचं त्याचा आपण पायदान तयार केलेला आहे. तर बघा वेस्ट जे आणि हे पायदान आपण धुवू शकतो कारण की आपण वॉशेबल तयार केलेला आहे. आणि खूप सुंदरसा हा पायदान तयार झालेला आहे. ते म्हणतात ना की शून्य किमतीने म्हणजे पैसे न खर्च करता जास्त आपण घरगुती मटेरियलने असे छानपैकी बॅगी पायदान तयार केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीबरोबर शेअर करा. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. जय हिंद, जय भारत.